तुला एवढं तेवढं दादांना जाऊन सांगायची काय गरज होती? तुला घराबाहेर काढायचं का आम्हाला सगळ्यांना? वासू तू प्लीज जरा शांत हो अरे ना. शांत हो काय शांत हो? ही दादांची मुलगी आणि आम्ही दादांची मुलं नाही आहोत का? मला सांग काय अन्याय झाला हिच्यावर? आणि हिच्यावर अन्याय झाला तरी आम्ही तोंड बंद ठेवून गप्प बसून ऐकून घ्यायचं का सगळं? आणि हिची मनमानी चालवून घ्यायची का? हा साप तुम्ही दादांना का नाही जाऊन विचारत? कारण दादांच्या मनात गिल्ट आहे, त्याचा गैरफायदा घेतेस तू. वासू तू काय बोलतोयस तुला कळतंय का? कळतंय, मला सगळं कळतंय मी काय बोलतोय ते. तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही बोला ना दादांशी. फेकून द्या माझं सामान घराबाहेर. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. काहीच नाही जमलं तर विहीर जवळ करीन मी. यार झाली हिची नाटकं पुन्हा सुरू. वासू तू गप्प राहा बरं जरा. आणि नंदिनी, तुला लगेच जीव द्यायची भाषा करायची काही गरज नाही. आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की तुला जे काही वाटेल ते मोकळेपणाने आम्हाला का सांगत नाहीस तू? आम्ही कोणीच नाही आहोत का तुझे? आणि मी होते ना तिथे समोर. आधी तिला खरंच असं काही म्हणायचं नव्हतं. तुझ्या चांगल्यासाठीच बोलत होती ती. बघा माई, तुम्हाला पण असंच वाटतंय ना? मी खरं सांगते, मी दादांना फक्त मला काम मिळेल का हे विचारायला गेले होते. बसून बसून कंटाळा आला होता मला. बाकी कोणाला वाटो ना वाटो, पण मला या घरावर ओझं बनून राहायला नाही आवडणार. म्हणून मी दादांशी बोलायला गेले होते. तर दादांनीच विषय काढला. त्यांनीच मला विचारलं, तुला आता कोणी बोलत नाही ना? त्यावर मी म्हणाले की कोणीच नाही बोलत मला. सगळे चांगले वागतात. जीजी तर माझ्या लग्नावरून चेष्टा करत होत्या म्हटलं. त्यांनी विचारलं मला त्या काय म्हणाल्या त्या. त्यांना मी असंही म्हणाले की जीजी खूप चांगल्या आहेत, प्रेमळ आहेत. थोरल्या बहिणीच्या हक्कानं आणि मायेनं म्हणाल्या की हिच्या डोक्यावर अक्षता पडलं की झालं. त्यावर तेच भडकले आणि त्यांच्या मागे मी पळत येते त्यांना सांगायला की असं काही नाही म्हणाल्या त्या म्हणून. तुम्ही बघितलंत ना मला मी पळत आलेली. तर त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही. आता तुम्हाला सगळ्यांना वाटणार की मीच चुगली केली. मी खरंच असं काही केलं नाहीये, माझ्या आईची शपथ. हे बघ, तुझ्या शब्दांवर आम्ही कोणीही विश्वास ठेवत नाही. मग चला आत्ताच्या आत्ता, मी सांगितल्यापैकी एक जरी शब्द खोटा असला ना तर तुमच्या हाताने विहिरीत टाकला मला. अच्छा, आणि मग खडी फोडायला जा, नाहीतर घराबाहेर काढा. नंदिनी तुला या घरात आणखी एक तमाशा झालेला हवाय का? वासू पुरे. वासू माझं झालं आता, तुझ्यावर संक्रांत नको. तू गप्प बसणार आहे जरा. अरे पण याला काही अर्थ आहे का? अरे पण तू गप्प का बसत नाहीयेस? का ऐकत नाहीयेस आमचं? ठीक आहे, तुम्हाला ना काय हवं ते करा. वासू पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?